बोललाच नाही तू असं दाखवू नको कॅमेरा प्लीज. त्याला एवढं म्हणवावं लागतं, त्याच्या एवढं असं हातपाय पडावे लागतात की चल रे का माहिती का सगळं आणलंय मी एकट्याने. हा म्हणजे मोठं तर मीच घेतलं ना. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि 2 दिवस खूप सगळा आराम केल्यानंतर, खूप सगळ्या झोपा काढल्यानंतर म्हटलं आज आपण वीकेंडचा छान उपयोग करून घेऊयात आणि फायनली बाहेर पडूयात. बाहेर पडण्यामागचं रिझन म्हणजे आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला झाडं घ्यायची आहेत घरात खूप सगळी म्हणजे आहेत आमच्या घरात झाडं, बट मला असं वाटतंय की काही काही कॉर्नर्स आहे घरामधले जिथे झाडं पाहिजेत आणि ते नाही आहेत. आणि मग विकेचं थोडं काम पण वाढलं पाहिजे ना. एक्स्ट्रा झाडं म्हणजे एक्स्ट्रा काम, म्हणजे एक्स्ट्रा पाणी देण्याचं त्याचं जे हे आहे ना ड्युरेशन, ते वाढलं पाहिजे. तर बेसिकली त्यासाठी आम्ही झाडं आणायला बाहेर पडणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते आता कुठे कुठे माझा प्लॅन आहे झाडं हे करण्याचा. बट त्याआधी तुम्हाला हे सांगते की आत्ता चहाची वेळ झाली आहे आणि आम्ही चहा ठेवला आहे, चहा घेणार आहोत. मी तुम्हाला दाखवते एकदा. हां, आणि तुम्हाला वाटत असेल हा याने मौन व्रत धरलंय की काय, हा ॲक्शन्स करून बोलतोय, तर तसं काही नाही आहे. तो शेंगदाणे खातोय. मी जस्ट आत्ता मस्त शेंगदाणे भाजून घेतले आहे, याचा कूट बनवायचा आहे. आणि इकडे आमचा चहा पण चालू आहे. ओके. आणि आता हे सगळं करून आम्ही थोड्या वेळात, अर्धा पाऊण तासात, मे बी 1 तासात आम्हाला काही रील्स पण शूट करायचे आहे छान छान तुमच्यासाठी. तर ते पण आम्ही करणार आहोत. आपण डिस्क्रिप्शन मध्ये ना आम्ही आमच्या इंस्टाग्राम पेजची पण तुम्हाला लिंक देऊ, तर तुम्ही त्याला पण नक्की फॉलो करा. आणि फॅन का चालू केला, त्यांना आपला आवाज गेला पाहिजे ना. आपण माईक लावायचं विसरतो नेहमी. तर हां, मी तुम्हाला हे सांगत होते की आमच्या घरात काही काही कॉर्नर्स आहेत ना जिकडे झाडं बाकी आहेत. आणि मी थोडं सेटअपमध्ये चेंज पण केलं आहे घरामध्ये, ते पण दाखवते तुम्हाला. हां, तर हे बघा, हे जे होतं ना इथे असायची मध्ये, तर मी तिला बाहेर काढून ठेवलं आहे. सो आमचा जो एरिया आहे हा असा काहीसा दिसेल. आणि सगळे लाईट चालू आहेत कारण आम्ही कॉन्टेंट शूट करत होतो. तिथे पण थोडं ते आमचं इथे थोडीशी स्क्रिप्ट लिहिलेली आहे आम्ही इथे, त्यामुळे हे असं आहे. ओके. आणि हां, मी म्हणत होते, मी इथे एक झाड होतं त्याला मी पलीकडच्या कॉर्नरला शिफ्ट केलं आहे. त्यानंतर हे जे कॉर्नर आहे ना, मला हे इथलं हे जरा ब्लँक वाटतं आहे, तर मी इथे एक झाड आणणार आहे. मोस्ट प्रोबॅबली इथे एक. हा पटकन चहा घेऊयात. आणि हा शेंगदाणा खाणारा मुलगा कुठे गेला? बेडवर जाऊन झोपला आहे. हे मी लोकांना तुला दाखवण्यासाठी ब्लॉग चालू केला आणि तू इकडे येऊन झोपला आहे. व्हॉट इज दिस बिहेवियर? मला वाटलं तू तुझंच दाखवते आज सगळं, माहितीये का, झाड, त्याच्यानंतर चहा, मला घेतच नाही काही. तू पण माझाच आहे ना, मग तुला पण दाखवतेय ना मी. कुठे दाखवते मला तू? दाखवलं ना किती आता. पसारा आहे घरामध्ये. हा, आणि आमच्या घरात खूप पसारा आहे. तिकडे दाखवू नको कॅमेरा प्लीज. इग्नोर. तिकडे दाखवलंस ना. नाही. आता रिटर्न जा. खूप जास्त पसारा आहे. येस, आमच्या घरात खूप पसारा आहे खूप. आणि युजली नसतो आमच्या घरात पसारा, कारण मला खूप स्वच्छ लागतं सगळं. बट आज जो पसारा झाला आहे त्याच्या मागचं रिझन म्हणजे काल पण आम्ही काही शूट नाही केलं, आज पण दिवसभर आमचा असाच गेला. मग आम्ही फायनली 4 वाजता झोपेतनं उठल्यानंतर आम्ही डिसाईड केलं की आपण आता रील्स तरी शूट करूयात. आणि मग त्या गडबडीमध्ये जे आम्ही चेंजेस केले ते सगळं डम्प केले आम्ही एका कॉर्नरला. त्यामुळे घर जे आहे ते खूप अस्तव्यस्त दिसतं. बट ठीक आहे. तर चला मग आम्ही आता चहा वगैरे घेतो आणि मग बाहेर जाताना तुम्हाला भेटतो. आमच्या ताई नाही आहेत. आणि मी माहीत नाही का, जेव्हा आम्ही व्लॉग चालू करतो तेव्हा माझ्या तोंडातनं हेच तुम्हाला ऐकायला मिळत असेल की ताई नाही आहेत. बट काही करू नाही शकत आता, त्याचं तर गेले 8 दिवस झालं नाही आहेत. आणि आमचं आम्हीच मॅनेज करतो आहे जसं होईल तसं. तर आज मग मला विकी म्हटलं की ठीक आहे, आज नको बनवू तू, आपण बाहेर जेव्हा जाऊ ना तेव्हा बाहेरच काहीतरी खाऊयात, तुला पण 1 दिवस तेवढंच थोडा आराम. असं खूप वेळानंतर मी आता व्लॉग स्टार्ट केला आहे. संध्याकाळ झाली आहे आत्ता प्रॉपर. आणि मला आत्ता शेंगदाण्याचे लाडू बनवायचे आहेत. लास्ट टाईम मी मिक्स ड्राय फ्रूट्सचे लाडू बनवले होते आणि त्यामध्ये सीड्स पण मिक्स केल्या होत्या, तर ते छान झाले होते. आत्ता त्या लाडू बनवायला ना त्याला थोडा वेळ लागतो जनरली, म्हणजे 1-1.5 तास वगैरे असं, कारण सगळं आधी घीमध्ये रोस्ट करून घ्यावं लागतं, मग त्याला सेपरेटली मिक्सरमधनं ब्लेंड करावं लागतं आणि मग त्याचे लाडू बनवावे लागतात. तर मग मी आत्ता शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे. फक्त शेंगदाणे आणि गूळ एवढ्या 2च गोष्टी पडतात. तर आता पटकन गूळ कट करून घेते आणि याला थोडं थंड होऊ देऊ आणि मग मिक्सरमधनं काढूयात आपण आणि याचे लाडू बनवूयात. आता आमचं सगळं इथे रेडी झालं आहे. यामध्ये मी कूट आणि गूळ टाकला आहे. आता याला मिक्स करून घेते आणि पटकन छान छोटे लाडू बनवते. ॲक्च्युली आम्हाला आत्ता रिअलाईज झालं की आमचे जे लाडू आहेत ना ते बनतच नव्हते. मग आता त्यामध्ये आम्ही तूप मिक्स केलं आहे. आता बघू ते बनले जातात की नाही. थोडं मला असं वाटलं की गूळ कमी झाला माझ्याकडनं ह्यावेळेस, मे बी त्यामुळे हा इश्यू झाला. पण ठीक आहे, आपण आता बनवून बघूयात होतं आहे की नाही.
जमतायत, येत आहेत आता. ऑलरेडी ते याच्यामध्ये येत होतं ना, त्याच्यामुळे केलं. तर आम्ही आता बाहेर जायला निघतोय आणि विकास आज खूप वेळेनंतर ब्लॉग मध्ये दिसत असेल. बोललो की नाही काही? बोललाच नाही तू. बोललो. असं करत मी होता. शेंगदाणे खात होतो आणि त्यावेळेस ही ब्लॉग स्टार्ट करते. काय बोलणार ना, खाणार की बोलणार असं झालं होतं ना. हा, पण ठीक आहे, but आम्ही आता बाहेर जातोय. आम्हाला प्लांट्स. पण मी ना ह्याच्या मागे लागली ना ब्लॉग स्टार्ट करायला, तर याच्यामुळे ब्लॉगच होत नाही आमचा. आणि हाच एक व्यक्ती असा रिझन मग मी आहे काय म्हणतो? ज्याच्यामुळे आमचे व्लॉग्स येत नाहीत. तू स्टार्ट नाहीतर- कर ना, तू मग स्टार्ट केलं कर. ना start येस, मग. असं हा. इनिशिएटिव्ह पुढे पण घे, म्हणजे नवीन कंटेंट, जास्तीत जास्त ब्लॉग्स येतील मग. ठीक आहे, आता आम्ही बाहेर जातोय. लाडू बनवून झाले, हात दुखतायत माझे लाडू तू बनवून. सांगितलं ना कुठे कुठे झाड आणि आपण सांगितलं मी. तर आता बाहेर पडलो आहोत आम्ही आणि आमचं असं ठरलं आहे की पहिलं पेटपूजा आणि मग त्यानंतर बाकीचे कामं. तर आता बघूयात काय ऑप्शन्स मिळतात खायला. म्हणजे माझ्या याच्यात तर डिसाइडेड आहे मला काय खायचं आहे आणि हे दोघं आता बघतील यांना काय खायचं आहे. आम्ही जसं गाडीतनं उतरलो ना लगेच माझ्याकडे आलं ते. आणि आता तिकडे मनू खायला आणायला गेली आहे त्याला. यार खरंच डॉग्सला ना बोलता आलं पाहिजे होतं खरंच. बिचारा म्हणजे मी उतरली नाही, मी डोरू पण नाही केला, ते लगेच येऊन उभं राहिलं. आणि मी थोडी घाबरली ॲक्च्युली आधी. मला वाटलं की ते मागे हे करतंय की काय, बट ते खूप क्यूट बसलंय खाली. आमचं छान असं जेवण झालं, खूप जेवले यार मी तर. किती दिवसानंतर आम्ही बाहेरचं हे खाल्लंय ना, असं पावभाजी, पुलाव आणि पोटभर जेवले, खूप जास्त. आता प्लांट्स घ्यायचे आहेत आम्हाला आणि मग ते घेऊन आम्ही जाऊ घरी. माझे काही लाडू जे होते ते बांधायचे राहिलेत, ते मी आता जाऊन बांधेल कारण उशीर होत होता. म्हटलं परत सगळं बंद होऊन जाईल, त्यामुळे मी ते अर्ध्यातच काम ठेवलं. आणि आता घरी गेल्यावर टेक करायचं आहे मला आणखी, प्लस झाडं पण सेट करावे लागतील. बघू, मला आवडलं तर आम्ही घेऊ, म्हणजे उगाच घेण्यात अर्थ नाही आहे. कारण मला जसे पाहिजे तसे मिळाले पाहिजे झाडं. मिळतील ना इथे? होपफुली मिळाले पाहिजे मोठे, जसं मला पाहिजे आहेत तसं. विकी मला ह्यावेळेस काहीच म्हटलेलं नाहीये झाडं आणण्यासाठी, नाही तर प्रत्येक वेळेस बापरे झाडांना पाणी घालायचं. त्यामुळे तर आता बिझी आहे, नाही तर काहीतरी प्रतिक्रिया आलीच असती आपल्याला. कधी नाही म्हटलं तुला? मला का उगाच तू बदनाम करतेस ना? तुला कधी नाही म्हटलं मी? नाही, आज म्हटलं. मला प्रत्येक वेळेस मनूला घेऊन जावं लागतं झाडं आणायला. बापरे, सोडला कौन सा? 350 का किलो। पानी वही 300 का। नहीं, ये सूखता नहीं। कम पानी डालना होता है। हाँ, कम पानी। थोड़ा सा इतना सा देते हैं। ये हम कौन सा इतना दो? नहीं, महंगा नहीं। 800। महंगा नहीं है विकास, महंगा नहीं है, 800 का है। ये वाला दे दो। मी होतो काय? झाडं घेताना. हो, प्रूफ आहे आता ना. परत नंतर काही दिवसांनी म्हणूच होती, माझ्या लक्षात नाही राहत. नाही. आणि मी आत्ता रिअलाइज केलं, आता ऑलरेडी लेट झालंय आणि आम्हाला कुंड्या साफ कराव्या लागतील ह्या, कारण त्याला सगळे डाग पडलेत. आणि हे इथं ऑलरेडी येऊन प्लेस झालेत. सगळं आणलंय मी एकट्याने? हा, म्हणजे मोठं तर मीच घेतलं ना. एकट्याने? मोठं तर मीच घेतलंय ना. लिफ्ट मध्ये कोणी ठेवलं पण? असं त्याला हे लो, उचललं मी. वा वा. बोल. आपण झाडांची आता प्लेसमेंट केली आहे, पण थोडी शफलिंग लागणार आहे त्याला काही वेळेनंतर. तर अकॉर्डिंगली आपण बघू कसं काय करता येईल. सध्या तर हेच जे आहे ते आता हेच प्लेसमेंट असणार आहे. ही कुंड्या एवढा खराब झालेला, म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं तिथे, कारण तिथे लाईट कमी होता. पण जेव्हा मी ज्या क्षणाला त्या घरात आणल्या ना, तेव्हा मला कळालं की त्याला अक्षरशः किती सगळी माती लागलेली आहे आणि किती सगळे डाग पडलेले आहेत. बट आता माझ्यात आज अजिबात त्राण नाही आहे आता त्याला साफ करण्याचं. तर आपण
त्याला वीकडेजमध्ये जसं पॉसिबल होईल तसं करूया. तर ठीक आहे, हा व्लॉग इथेच एंड करतो. तुला व्लॉग एंडिंगला तरी यायचं आहे की नाही व्लॉगमध्ये? तर आम्ही हा ब्लॉग पूर्ण तुझाच डे होता आज, सगळं गिफ्ट हे सॉरी गिफ्ट 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 प्लांट्स आणि हे पाहिजे. ते सगळं तुझाच डे होता, सगळं लाडू वगैरे बनवले तू. मला ते काय तू घेतलं पण नाही व्लॉग मध्ये. मी झोपेत असताना, मी साईडला असताना व्लॉग चालू केला आणि मला आत्ता म्हणते की तुला व्लॉग मध्ये यायचं का. किती शहाणी. पण ठीक नाही, आहे, anyhow. ॲक्च्युली काय होतंय आमचं की हा बिझी असतो, हा ब्लॉग हे एडिटिंग वगैरे हे सांभाळतो इंस्टाग्रामची. आणि मग काय होतं ना की त्याचा खूप वेळ जातोय त्यामध्ये. मग त्यामुळे मला असं आणि आमचं त्यामुळे एवढ्यात यूट्यूबकडे थोडं दुर्लक्ष होत आहे आणि वेळ पण नाही मिळते. म्हणून मग म्हटलं की आज मी आता चालू करून देते, शूट करते, याला जसं होईल तसं व्लॉगमध्ये घेते. सो आम्ही हा व्लॉग इथेच एंड करतो. इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आमच्या इंस्टाग्राम पेजची पण आम्ही लिंक देतोय, तर नक्की तिथे पण छान छान रील्स असतात, त्या पण बघा. आणि आय होप तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तर भेटू आपल्या नेक्स्ट नवीन व्लॉगमध्ये. ब्लॉगमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल टिल देन देन सी यू, बाय. बाय.